व्यक्तीवर तर अजूनही कारवाई नाही अध्यक्ष महोदय. हे खरं तर अत्यंत चिंतेचा विषय आहे. ग्रामीण भागातल्या प्रत्येक आमदाराचा हा विषय, माझा एकट्याचा नाही आहे. हा विषय सामाजिक आहे. हा विषय अध्यक्ष महोदय ग्रामीण भागातल्या आमदारांना विचार, त्यांना रोज काय त्रास होतोय. कुठे गेलं तर आमच्या महिला भगिनी आमच्या दारूबद्दल विचारतात. अध्यक्ष महोदय, आपण लाडक्या बहिणी म्हणतो, लाडक्या बहिणीचं दुःख जे काय असेल तर अवैध दारूवर आळा घालण्याचं दुःख आहे. अध्यक्ष महोदय, दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. आपण बैठक घेतली, आपण निर्देश दिले एक्साईज डिपार्टमेंटला, फूड अँड ड्रग्सला, होम डिपार्टमेंटला. आपण अध्यक्षांनी निर्देश देऊन सुद्धा काय होत नसेल अध्यक्ष महोदय, तर हे चिंता. महोदय, पुन्हा सदस्यांना सांगतो, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका. लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका. घरी बसावं लागेल. प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील. ती योजना सुरूच राहील. त्या योजनेला दुसऱ्या योजनेशी कंपेअर करता येत नाही, हे आपण लक्षात ठेवा. दुसरं, माननीय अध्यक्ष महोदय, आपण जर काही निर्देश दिले असतील आणि त्याची अंमलबजावणी झाली नसेल तर तात्काळ ती करण्यात येईल. निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरलेली लाडकी बहीण योजना हे मात्र देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नये, नाहीतर घरी बसावे लागेल अशी समज भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांना दिली. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात नागपूरमध्ये सुरू आहेत. याच दरम्यान आमदार पवार यांनी अवैध दारू विक्रीचा त्रास राज्यातील लाडक्या बहिणींना होत असल्याचं सभागृहात सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 मिनिटांपूर्वीच विरोधकांना प्रत्येक गोष्टीत लाडक्या बहिणींना जोडू नका असं सांगितलं होतं. पण तरी स्वपक्षाने आमदाराने लाडकी बहिणीचा उल्लेख केल्याने मुख्यमंत्री मात्र चांगले संतप्त झाले. यामध्ये आमदार अभिमन्यू पवार यांनी विधानसभेत बोलताना सांगितलं की लाडक्या बहिणीचे दुःख हे अवैध दारू आळा घालण्याचं आहे. विधानसभा अध्यक्षांनी पोलीस आणि गृहमंत्र्याला निर्देश देऊन काही झालं नाही हा चिंतेचा विषय आहे असं आमदार पवार म्हणाले. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की मी पुन्हा सदस्यांना सांगतो की प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका असं यावेळी मात्र देवेंद्र फडणवीसांनी चांगलंच बजावलं आहे.